आता एक ब्रेकिंग न्यूज आहे। ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। दसरा मेळाव्याच्या स्टेज बांधणीला सुरुवात करण्यात आली आहे। यंदाही शिवतीर्थावर ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे आणि त्यामुळे ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। खरं तर मागच्या 2 वर्षांपासून ठाकरे गटाला शिवतीर्थावरची जागा मिळणार का असा दसऱ्याच्या पूर्वी प्रश्न निर्माण झाला होता, मात्र अखेर त्यांना शिवतीर्थावर दसरा मेळावा घेता येणार आहे। त्याच दसरा मेळाव्याच्या तयारीला सध्या ठाकरे गटा लागलेला आहे। यंदाही शिवतीर्थावर हा ठाकरे गटाचा मेळावा होणार आहे। ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची तयारी सुरू आहे। दसरा मेळाव्याच्या स्टेज बांधणीला अखेर सुरुवात करण्यात आली आहे। याबाबतचे ताजे अपडेट देण्यासाठी माझी सहकारी जुही आपल्यासोबत जोडलेली आहे। जुही, ठाकरे गटाकडून दसरा मेळाव्याची जय्यत तयारी सध्या सुरू आहे, स्टेजचंही काम सुरू आहे, याबाबत सविस्तर काय अपडेट आहे? निश्चितच करण, मी आता सध्या त्याच ठिकाणी उभी आहे जिथे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। आणि तुम्ही पाहू शकता की जी स्टेजची तयारी जी आहे ती आता सुरू झालेली आहे। खरं तर गेल्या वर्षी ज्या वेळेला शिवसेनेमध्ये उभी फूट पडली तेव्हापासून शिवाजी पार्क म्हणजे शिवतीर्थावरती दसरा मेळावा कोणाचा होणार हा प्रश्नचिन्ह जो आहे तो उपस्थित झाला होता। गेल्या वर्षी हा मुद्दा न्यायालयात गेला होता, मात्र न्यायालयाने उद्धव ठाकरे यांच्या गटाला जी आहे ती मान्यता दिली होती मेळावा घेण्यासाठी। यावर्षीही पालिकेमध्ये दोघांकडूनही अर्ज करण्यात आले होते, मात्र शिंदे गटाने आपला अर्ज जो आहे तो मागे घेतला आणि आता शिंदे गटाचा दसरा मेळावा हा आझाद मैदानवरती होणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचा दसरा मेळावा हा शिवाजी पार्क म्हणजेच शिवतीर्थ या मैदानावरती होणार आहे आणि जी तयारी जी आहे ती सुरू झालेली आहे। भव्य दिव्य असा स्टेज जो आहे तो इथे बांधला जाणार आहे, कारण का स्टेजची जागा जी आहे ती देखील इथे मोठी करण्यात आली आहे। सगळेच जे नेते आहेत त्या नेत्यांची भाषणं जी आहेत ती होणार आहेत दसऱ्याला। आणि जर आपण पाहिलं तर मग राज्यातील असे विविध विषय आहेत ज्या विविध विषयांवरती स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे भाष्य करणार आहेत। मग ते आरोग्य असेल किंवा कदाचित ललित पाटील विषय देखील ते याच दसरा मेळाव्याच्या संदर्भात बोलू शकतात। असे अनेक विषय आहेत ज्यावरती उद्धव ठाकरे हे भाष्य करणार आहेत आणि हे त्यांनी मागच्या त्यांच्या पत्रकार परिषदेमध्ये देखील सांगितलं होतं की मी जे काही आहे ते आता दसरा मेळाव्याला बोलणार आहे। शिवतीर्थावरती संध्याकाळी 5 वाजता त्यांचा दसरा मेळावा जो आहे तो सुरू होणार आहे। याच शिवतीर्थावरती भव्य दिव्य असं हे मैदान आहे आणि त्या मैदानावरती आता तयारी सुरू झालेली आहे। त्यामुळे निश्चितच आता सगळ्यांचं लक्ष आहे की नेमका उद्धव ठाकरे कोणावरती निशाणा साधतात दसरा मेळाव्याच्या दिवशी। करण, नक्की जो ही अतिशय महत्त्वाचा असा मुद्दा आहे। शिवसेनेतील फुटीच्या नंतर विशेष म्हणजे शिवतीर्थावर दसरा मेळावा कोणाचा होणार असा प्रश्न निर्माण होतो, त्यामुळे उद्धव ठाकरे नेमकं या सभेच्या माध्यमातून काय बोलतील याकडेही लक्ष असणार आहे। याबाबत सविस्तर काय सांगशील? खरं तर जर आपण पाहिलं तर मग गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये उभी फूट पडली। एकनाथ शिंदेंनी आहे ती बंडखोरी केली आणि शिवसेनेमध्ये 2 गट झाले, एकनाथ शिंदे गट आणि दुसरा म्हणजे उद्धव ठाकरे गट। मात्र या फुटीनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा जो पारंपरिक दसरा मेळावा अगदी पक्षप्रमुख ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे होते त्यावेळेला त्यांचीही परंपरा आहे की शिवसेनेचा दसरा मेळावा हा याच शिवाजी पार्क मैदानावरती होतो आणि तीच परंपरा जी आहे ती कायम राहावी यासाठी खरं तर मूळ शिवसेना आमची असा दावा करणारा एकनाथ शिंदे यांचा जो गट होता, ज्याला निवडणूक आयोगाने आधी परवानगी दिली मान्यता दिली नव्हती शिवसेना म्हणून, त्यांनी दावा केला होता की शिवसेना खरी आमची आहे आणि दसरा मेळावा हा आमचा शिवतीर्थावरती होणार। दुसरीकडे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दावा केला होता की परंपरा ही आमची आहे, मूळ शिवसेना आमची आहे, त्यामुळे दसरा मेळावा हा आमचा होणार शिवाजी पार्कवरती। मात्र हे सगळं प्रकरण जे आहे ते महापालिकेकडून न्यायालयात गेलं होतं। न्यायालयाने गेल्या वर्षी खरं तर उद्धव ठाकरे यांना परवानगी दिली होती शिवाजी पार्कवरती दसरा मेळावा घेण्याची। एकनाथ शिंदे गटाने मात्र डीकेसीचं जे MMRDAचं मैदान आहे यामध्ये नेमकं उद्धव ठाकरे काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। खूप खूप धन्यवाद जुही या सविस्तर माहितीबद्दल।